काल आपण गुलाबराव महाराजांनी सांगितलेला जो अनध्यस्त विवर्त हा सिद्धांत आहे तो पाहिला. अनध्यस्त विवर्त हा त्यांनी मांडलेल्या प्रमुख सिद्धांतापैकी एक आहे. आता या 2 पॅरेग्राफमध्ये आपण समन्वय महर्षी गुलाबराव महाराज या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. तर समन्वय म्हणजे काय? तर कुठलीही टोकाची भूमिका न घेता सगळ्यांचा मेळ साधण्याची आणि त्याच्यातनं एक सगळ्यांना मान्य असा मार्ग शोधून काढण्याची जी भूमिका असते त्याला समन्वय असं म्हणतात. म्हणजे चांगल्या गोष्टीचा मेळ घालणं सगळ्यांमधल्या हा तिथे अपेक्षित आहे. आणि गुलाबराव महाराजांनी सगळ्या संप्रदायांचा मेळ घालून कुठेतरी सुवर्णमध्य साधण्याची त्यांची दृष्टी आहे आणि त्यांना समन्वय महर्षी असं म्हटलं जातं. कारण मुळात भारतामध्ये अनेक पंथ, अनेक दर्शनं म्हणजे अनेक तत्त्वज्ञानांचे प्रवाह आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत. या सगळ्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न गुलाबराव महाराजांनी केलेला आपल्याला दिसतो. महाराजस्य सर्व धर्म समन्वय दृष्टी सर्व धर्माणां संप्रदायानां च अविरोधेन परिपूर्ण असती. महाराजांची सर्व धर्म समन्वय, सगळ्या धर्मांमध्ये समन्वय आहे, सर्व धर्म समन्वयक अशी त्यांची दृष्टी होती. सगळ्या धर्मांचा समन्वय साधणारी अशी त्यांची दृष्टी होती. सर्व धर्माणाम, सगळे जे धर्म आहेत, आणि संप्रदायानाम, आणि सगळे जे संप्रदाय आहेत, अविरोधेनं, त्यांच्यामध्ये कुठलाही विरोध नाही असं सांगणारी महाराजांची दृष्टी कशी होती? सर्व धर्म समन्वय, सगळ्या धर्मांमध्ये समन्वय साधणारी अशी महाराजांची दृष्टी होती. सगळ्या धर्मांमध्ये आणि सगळ्या संप्रदायांमध्ये कुठेही विरोध नाही आहे, त्यांच्यामध्ये एकवाक्यता आहे. म्हणजे त्यांनी जे काही सांगितले ते एकच आहे हे सांगणारी महाराजांची दृष्टी ही सर्व धर्मांचा समन्वय साधणारी होती. भारतीय आस्तिक षड्दर्शनेषु अपि, भारतीय परंपरेने जी 6 आस्तिक दर्शनं सांगितलेली आहेत, वेदांत, मीमांसा, सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक, हे ते 6 आस्तिक षड्दर्शन आहेत. या 6 आस्तिक षड्दर्शनं म्हणजे काय? की जे ब्रह्मतत्वाला मानतात, तर किंवा तो जे सर्वशक्तिमान असं जे काही आहे त्याला मानतात. वेदांचा उगम त्यांना मान्य आहे, वेदामध्ये या सगळ्या गोष्टीचा उगम आहे हे त्यांना मान्य आहे. असे आस्तिक षड्दर्शनं. आस्तिक षड्दर्शनांमध्ये न परस्पर विरोध हा वर्तते, आस्तिक षड्दर्शनांमध्ये कुठेही परस्पर विरोध नाही असं ते म्हणत असत. तेषां प्रमुख सिद्धांत हा परस्परपूरक, त्यांचे जे प्रमुख सिद्धांत आहेत सगळ्यांचे ते परस्पर पूरक आहेत. न तत्र विरोध हा द्रष्टव्य, तिथे विरोध बघू नये. इति प्रतिपादयितुम, याचं प्रतिपादन करण्यासाठी महाराजेनं बहवः ग्रंथः रचितः, महाराजांनी अनेक ग्रंथांची रचना केलेली आपल्याला दिसते. पुन्हा एकदा हा पॅरेग्राफ बघा. महाराजस्य सर्व धर्म समन्वय दृष्टी, महाराजस्य सर्व धर्म समन्वय दृष्टी, महाराजांची जी दृष्टी होती ती सर्व धर्मांचा समन्वय साधणारी दृष्टी होती. ते काय मानत असत, काय सांगत असत ते? तर सर्व धर्माणाम, सगळ्या धर्मांमध्ये, आणि संप्रदायानांच, आणि सगळ्या संप्रदायांमध्ये अविरोध, कुठलाही विरोध नाही हे सांगणारी त्यांची दृष्टी ही सर्व धर्मांचा समन्वय साधणारी होती. भारतीय आस्तिक षड्दर्शनेषु, भारतीय परंपरेमध्ये किंवा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जी काही 6 आस्तिक षड्दर्शनं आहेत, परस्पर विरोध हा नसती, त्यांच्यामध्ये परस्पर विरोध नाही. तेषां प्रमुख सिद्धांत हा परस्परपूरक, त्यांचे जे प्रमुख सिद्धांत आहेत ते परस्पर पूरक आहेत. न तत्र विरोध हा द्रष्टव्य, तिथे विरोध आहे असं बघू नये. इति प्रतिपादयितुम, असं प्रतिपादन करण्यासाठी महाराजांनी बहवः ग्रंथः रचितः, महाराजांनी बरेच ग्रंथांची रचना केलेली आहे.
इस्लाम जैन बौद्ध इस्लाम पारसिक आदी उपासना पद्धतया, जैन बौद्ध इस्लाम पारशी हे जे विविध धर्म भारतामध्ये आहेत त्यांच्या उपासना पद्धती ज्या आहेत, वैदिक तत्त्वज्ञानानां नवाविष्कार हा, या काय आहेत त्यांच्या उपासना पद्धती, तर वैदिक तत्त्वज्ञानाचा एक नवीन आविष्कार आहे. असं महाराजेन सोदाहरणं स्पष्टीकृतम, असं महाराजांनी सोदाहरण स्पष्ट केलं होतं. उदाहरणं देऊन त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की जैन बौद्ध इस्लाम पारशी या सगळ्या धर्मांच्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या वैदिक तत्त्वज्ञानाचाच एक वेगळा नवीन असा आविष्कार आहे. तेन उक्तम धर्मलक्षणम, त्यांनी सांगितलेलं जे धर्मलक्षण आहे, सर्व धर्म समन्वयात्मकम, सगळ्या धर्मांचा समन्वय साधणारं असं धर्मलक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी, येन सत्वबुद्धी भवेत येन अन्य गुणद्वय घातिनी सही धर्मो नान्यः स्यादिति स्वमत निर्णयः. स्वमत निर्णयमध्ये त्यांनी काय म्हणतात ते, स्वमत निर्णय सांगताना सत्ववृद्धी भवेत, ज्या गोष्टीमुळे सत्वगुणाची वृद्धी होते, आणि अन्य गुणद्वय घातिनी, आणि अन्य गुणद्वय म्हणजे उरलेले दोन गुण कुठलेत, तर रज आणि तम, एकूण 3 गुण त्रिगुण असतात, सत्व रज आणि तम. तर ज्यामुळे सत्वगुणाची वृद्धी होते आणि अन्य गुणद्वय घातिनी, आणि इतर 2 गुणांचा घात म्हणजे नाश होतो, सधर्म हा तोच धर्म आहे. अन्य कुठल्याही गोष्टीला धर्म म्हणता येत नाही, असं त्यांनी स्वमत निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. असं स्वमत निर्णय त्यांनी दिलेला आहे. सत्वगुणोद्रेक हा, सत्वगुणाचा उद्रेक ज्याने होतो, कसा की रजस्तम गुण विघात हा, आता रज आणि तमो गुणातून सत्वगुणाचा उद्रेक होतो. सधर्म हा तो धर्म आहे. हे महाराजेन कृतम धर्मलक्षणम, हे महाराजांनी केलेलं जे धर्मलक्षण आहे ते काय आहे, सर्व धर्माणां कृते समानम, ते सगळ्या धर्मांसाठी समान असं धर्मलक्षण आहे. पुन्हा बघा हा श्लोक बघा, किंवा पुन्हा पूर्णच बघू आपण. जैन बौद्ध इस्लाम पारसिकादीनां उपासना पद्धतया, जैन बौद्ध इस्लाम पारशी आदी या धर्मांच्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या वैदिक तत्त्वज्ञानानां नवाविष्कार हा, ते वैदिक तत्त्वज्ञानाचाच एक नवा आविष्कार आहे. हे महाराजेन सोदाहरणं स्पष्टीकृतम, हे महाराजांनी सोदाहरण स्पष्ट केलं होतं आहे. तेनोक्तम धर्मलक्षणम, त्यांनी सांगितलेलं जे धर्माचं लक्षण आहे ते सर्व धर्म समन्वयात्मकम, ते सगळ्या धर्मांचं समन्वय साधणारं आहे. सत्ववृद्धी भवेत येन अन्य गुणद्वय घातिनी, अन्य 2 घातिनी, अन्य 2 गुणांचा घात करणारी सत्ववृद्धी जिथे होते, म्हणजे अशी सत्ववृद्धी की जी 2 गुणांचा घात करते, आणि हे ज्यामुळे होतं सधर्म हा, त्यालाच धर्म म्हणतात. इति स्वमत निर्णय हा, असा स्वमत निर्णय आहे. सत्वगुणोद्रेक हा रजस्तम गुणो यहा येन विघात हा, सत्वगुणांचा उद्रेक होतो आणि त्या उद्रेकामध्ये किंवा रज आणि तमो गुणांच्या नाशातून सत्वगुणांचा उद्रेक होतो, तो धर्म आहे. असं महाराजांनी केलेलं धर्माचं लक्षण हे सगळ्या धर्मांसाठी काय आहे, समान आहे. एकाधिकरणक भिन्न वृत्तत्वे सती संप्रदाय विच्छेदरहितत्वे सती च पूर्वानेक फलावष्टंभानंतरम एकफलजनकत्वम समन्वयलक्षणम. आता एकाधिकरण भिन्न वृत्तत्वे सती, सगळ्या संप्रदायांमध्ये समन्वय व्हावा. संप्रदाय विच्छेदरहितत्वे सती, विच्छेद त्यांच्यामध्ये होऊ नये, फाटाफूट पडू नाही. कारण का बरं, तर एकफलजनकत्वम, शेवटी ईश्वर प्राप्ती हेच सगळ्या जे तत्त्वज्ञान आहेत, जे संप्रदाय आहेत त्यांचं फळ आहे. आणि हेच महाराजांच्या समन्वयाचं स्वरूप आहे.
अंततो गत्वा ईश्वर प्राप्ती रूपफलम सर्वत्र समान एव. कारण ईश्वरप्राप्ती हे जे फळ आहे ते सगळ्या धर्मांमध्ये काय आहे, समान आहे. इति महाराजस्य समन्वयस्य स्वरूपम, हे महाराजांच्या समन्वयाचं स्वरूप आहे. धर्मसंप्रदायानाम आश्रित्य परस्पर विद्वेषकाणाम अद्यतन समाजे, आणि धर्मसंप्रदायांचा आश्रय घेऊन परस्पर विद्वेषकाणाम, परस्परांचा विद्वेष करणाऱ्या अद्यतन समाजामध्ये महाराजस्य समन्वय दृष्टी अवलंब्य, महाराजांची समन्वय दृष्टीचा अवलंब करून देशामध्ये एकात्मता साधयितुं शक्यते, एकात्मता साधणे शक्य आहे असं इथे लेखक म्हणतो.